काय झालं? हा, फॅमिली पिकनिक. एक ग्रेट. पण कुठे चाललोय? आता सही ऍटमॉस्फिअर असेल तिथे, खरंच सांगते. अरे लोणावळ्याला कसले मस्त असे ढग बीक उतरतात. हा, आणि कधी चाललोय? उद्या. काही प्लॅनिंग नाहीये, काही नाहीये. बुकिंग मिळालं? सॅटर्डे संडे सगळं बुक असतं. एक 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 काम करूया. हा, आपण नेहमीप्रमाणे जसं हे करतो ना तसं गाडी काढूया. नो प्लॅनिंग नथिंग. जागा मिळाली अशी छान नदीकाठी वगैरे तर तिथे थांबायचं. चटई घेऊन जाऊया, छान मस्त वनभोजन करू. मी छान काहीतरी बनवून येते. हा, हा ना, मस्त कन्सेप्ट ना. चालेल. किती वाजता निघायचं पण? नाही नाही नाही, एवढा उशिरा नाही. हा, नाही नाही, लवकर निघूया आपण. हा, एक काम करूया, 7 वाजता निघूया म्हणजे लवकर पोहोचू. जरा मस्त वेळ मिळेल ना आपल्याला. चालेल, आई बाबांना पण सांग. हा. वाव, मस्त पिकनिक. हाऊ टू मेक परफेक्ट फॅमिली पिकनिक. कसलं भारी आहे हे. मस्त हिरवगार गवत, रोमॅन्टिक म्युझिक, पक्ष्यांचा किलबिलाट. सुपर यार. आमची पण फॅमिली पिकनिक अशी होणार. छान. येस, सई. मस्त मज्जा येऊ द्या. ढंढडॅन. अरे मी रेडी आहे. काय आहे तुमची अजून कोणाचीच तयारी नाही झाली आहे? तू काय शोधतो रे? अरे त्या कपाटामध्ये तुझे शूज, हा व्यवस्थित बॉक्स मध्ये ठेवलेले ते घे जा. बाबा, बाबा, अहो काल रात्री पेपर वाचत होतात ना तुम्ही. मग मग चष्मा तिकडेच आहे, तुमच्या रूम मध्येच आहे. पण आता कशाला हवाय तुम्हाला चष्मा? बाबा बाबा, तिकडे गेल्यानंतर वाचा ना पेपर. तुझं काय झालं आता? नाही नाही नाही, नो एक्सक्यूज. फॅमिली पिकनिक आहे ना. नाही मग यायचंय तू पण पिकनिकला, काय प्रॉब्लेम आहे? क्लास ना ऑनलाईनच आहे ना, मग ठीक आहे गाडीमध्ये बसून अटेंड कर. नाही तर काय. बरं आई, हो तुम्हाला सांगायचं राहिलं, ती गोळी तिथे ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली आहे, ती आठवणीने घ्या. तुम्हाला गाडी लागते ना? हो. काहीतरी खाऊन घ्या. आणि ठेवलंय तिकडे डायनिंग टेबलवर, सगळं काढून ठेवलेलं आहे. अभिजित, तू तू अजून टॉवेल बरेस यार. काय आहे शी बाबा. मी मी कधीपासून तयार होऊन बसले माहितीये तुम्हाला? 7 वाजता निघायचं होतं, मी 6:30ला रेडी आहे. भाजी पुरी गुलाबजाम सगळं सगळं बनवून रेडी आहे. काय तुम्हाला आवडतं पण येत नाही शी. जाऊ द्या, मी इथे बसणार आहे. तुमचं सगळ्यांचं आवरलं की मला उठवा. तुम्ही काय बघता असे? बघितलात ना फॅमिली पिकनिकचा कसा बोलजा वाजला तो. 7 वाजता निघायचं होतं, निघालो किती वाजता? 9 वाजता. त्याच्यापुढे खाली गाडीमध्ये बसतानाच मुलांची चिडचिड चालू झाली. मला ही खिडकी पाहिजे, मला ही खिडकी पाहिजे. सासूबाईंना इतक्या वेळा सांगितलं तुम्ही ती गोळी घ्या उलटीची, तुम्हाला गाडी लागते. तर त्यांनी घेतली नाही. शेवटी 4 ठिकाणी आम्हाला गाडी थांबवायला लागली. सॅटर्डे संडेचं एवढं ट्रॅफिक होतं की काय विचारायला नको. तिथे पोचलोच 1 वाजता. मध्ये गाडीमध्ये सासऱ्यांना किशोर कुमार ऐकायचा होता, मुलांना बादशाह ऐकायचा होता. अरे काय यार, किती कटकट कटकट कटकट. किती छान त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं रोमॅन्टिक म्युझिक, आणि काही नाही तसं. नशीब ती जागा होती ती तशी बरी होती. तिथे चटई हंतरायला गेले तर एक मोठा कुत्रा आला आणि अशा नजरेने माझ्याकडे बघत होता जसं काही त्याच्याच जागेवरती मी येऊन तिथे चटई हांतरत होते. नशीब गेला. फॅमिली फोटो काढायला गेलो तर एक जण गायबच आहे. एकाचं तोंडच काहीतरी वाकडं आलंय, एकाने डोळेच मिटलेले आहेत. अरे काय, एक फॅमिली फोटो नाही व्यवस्थित स्टेटसला ठेवता येईल असा. जेवायला बसणार तर ह्या मुलांच्या सगळ्या भांडणामध्ये त्या पुऱ्या ज्या घेतल्या होत्या त्याचा पार चक्का चूर झालेला.
आणि लोणचं घेतलं होतं त्याचं तेल एवढं उतरलं होतं की ते गुलाबजाममध्ये पण उतरलं. सगळं जेवणाचा पण विचका. असं असं राग आलेला ना मला, खरंच सगळ्याचा विचका. तुमची पण अशीच होते चिडचिड? अरे का पण? तुम्ही ना काहीतरी एक्सपेक्टेशन्स ठेवून जाता आणि मग रियालिटी काहीतरी वेगळी असेल ना, की मग तुम्हाला असं जाम चिडचिड चिडचिड व्हायला लागते तुमची. त्याच्यापेक्षा एक्सेप्ट करा ना रियालिटी काय आहे ते. तुम्ही ठरवलं होतं की नाही वनभोजन करायचं, मग ठीक आहे, ग्रीनरी होती छान, मुलांबरोबर ती क्रिकेट खेळायचं, बॅडमिंटन खेळायचं, सासू सासऱ्यांबरोबर गप्पा मारायच्या, त्यांच्याबरोबर एक छान बॉन्डिंग तयार करायचं. ह्या सगळ्यामध्ये काय होतं माहिती, आपल्या एक्सपेक्टेशन्स एवढे असतात की आपण जी रिअल परिस्थिती असते त्याचा आनंदच घेऊ शकत नाही, त्याच्यापासून आपण वंचित राहतो. तुम्हाला काय वाटतं? मी म्हणते ते बरोबर आहे का चुकीचं आहे? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर फॉलो नक्की करा.